नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 26 मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचा उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र अश्विनी आहे. योग सौभाग्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:44 ते 5:24 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:24 ते 7:05 आणि यमगंड काळ दुपारी 12:23 ते 2:03 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र कर्केतल्या मंगळाबरोबर केंद्र करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी मूड अतिशय चांगली दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त दिसून येईल. महत्त्वाची कामंसुद्धा तुम्ही हाती घेऊ शकाल. मात्र घरातील व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणावरून खटके उडू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्ययसना चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं करू नका. थोडंसं फिरणं वगैरे होईल, एक्झर्शन जास्त होईल, थकल्यासारखं जाणवेल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामाचे निर्णयसुद्धा आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभसना चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च जास्त होऊ शकेल. आर्थिक संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा खास करून. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल. तुमचा कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. भाग्याची साथसुद्धा चांगली लाभेल. मात्र महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. याचप्रमाणे कुठल्याही महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसतील. मात्र तुम्हाला स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल तत्संबंधी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका.
यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संबंधी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. थोडंसं स्ट्रेस आजच्या दिवशी जाणवू शकेल. दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी आजच्या दिवशी जबरदस्त दिसून येईल. तुमचा मूडसुद्धा खूप चांगला राहील. उत्साही तुमचं मूड दिसून येईल. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. मात्र थोडंसं आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. याचप्रमाणे आजचा दिवस जो आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा. मात्र वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या प्रमाणात खटके होण्याची शक्यता राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. मात्र महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. अनपेक्षित अनावश्यक खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता राहील. आर्थिक संदर्भातले व्यवहार नीट विचारपूर्वक करणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 25 मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.